नमस्कार. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम न्यूज चॅनल आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे नांदेड शहरामधली गुन्हेगारी. मागच्या 10 वर्षापासून नांदेड शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. बऱ्याचशा घटना घडल्या आहेत. असं नांदेड शहर कसं झालं असा प्रश्न निर्माण होतो. आपण नांदेड शहराचे नागरिक आहोत. नांदेड शहराबद्दल आपल्याला अभिमान आहे. पण मी तुम्हाला 4-5 रोडची माहिती सांगतो. विष्णुपुरीहून येणारा गोवर्धन घाटचा जो रोड आहे, तो रोड, आंबेडकर चौक ते शिरकोचा रोड, नमस्कार चौक ते शंकरराव चौक, रेल्वे डिव्हिजन ते सांगलीपुरापर्यंतचा रोड आणि छत्रपती चौकाच्या लागून असलेला कॅनल रोड, या ठिकाणी कोणाला केव्हाही लुटले जाते. रात्री बेरात्री येणारे गुन्हेगार चाकू दाखवतात. एक घटना अशी, छत्रपती चौकातून मोर चौकात येणाऱ्या रोडवर एक जण रात्री फिरत होता मोबाईलवर बोलत. जेवण झालं म्हणून तो आपला सहज पायी फिरत होता. त्याला लुटले. आज सकाळी 5, 5:30, 6ला जाणाऱ्या महिलांना त्यांच्या गळ्यातले मंगळसूत्र चोरले आहेत. आता हा जे काळ आहे तो महिलांचा संक्रांतीचा कार्यक्रम असतात, त्यामुळे त्या फिरतात. असं नांदेड शहर कधी नव्हतं. नांदेड शहर बिनधास्त होतं. कोणी कुठेही केव्हाही फिरू शकत होतं. त्यात आपला स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. आज ते 10च्या पुढे कुठं जायचं तर भीती वाटते. आपल्याकडे आज मंगल कार्यालय खूप झाले, बरेच लाभ झाले. रात्री कार्यक्रम उशिरा संपवतात, आपण घराकडे जातो. अशा प्रकारच्या घटना घडणं हे दुर्दैव आहे आणि घातक आहे, की ज्यामध्ये विरोध केला तर आपला जीवसुद्धा जाऊ शकतो. काल परवाच्या 2-3 घटना फार डेंजर आहेत. आनंदनगरला एक भाजीपाला खरेदीसाठी सकाळी 4 वाजता ऑटो रिक्षात जात होता. त्याला लुटले. आनंदनगर चौक ते वरच्या चौकाकडे येणाऱ्या रोडवर. आणि त्यानं विरोधही केला. पण प्रत्येक माणूस विरोध करू शकतो असं नाही ना. आणि या गुन्हेगारांचं काय करेल? यांना विरोध केला तर हे आपली काय हालत करू शकते काय सांगता येईल आपल्याला? कारण आपण निशस्त्र असतो. नांदेड शहरामध्ये गुन्हेगारी खूप वाढलेली आहे आणि या बाबतीमध्ये कुठंच कोणी आवाज करत नाही. मी काही दिवसात एक हेल्पलाईन सुरू करणार आहे, की ज्यांना तक्रार करायची त्यांनी पोलीस स्टेशनला न जाता ऑनलाईन तक्रार दाखल करावी. आज तुम्हाला तक्रार दाखल करायला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही आहे. आपल्या मोबाईलवरून आपण ऑनलाईन कंप्लेंट करू शकता. ठीक 5-6 दिवसापूर्वी एका वकिलाला कॅनल रोडवर लुटलं, PVRच्या बाजूला, ज्या ठिकाणी डीमार्टचं दुकान आहे. आणि त्याची तक्रार द्यायला भाग्यनगर पोलीस स्टेशनला गेला तर त्याची तक्रार 6 दिवसापर्यंत घेतली नाही. पोलीस खात्यातले अनुभव सगळ्यात काही चांगले आहेत असं नाही आहे. काही जणांना चांगले पण अनुभव आहेत, पण काही जणांना वाईट अनुभव आहेत. आणि अशा घटना नांदेड शहरात घडतात. म्हणजे मुंबई पुण्यानंतर आपली नागपूर जे आहे तर आपली गुन्हेगारी औरंगाबाद शहर चांगलं झाले. आज औरंगाबाद शहरात अशा गुन्हेगारीच्या घटना होत्या, पण आता अशात नाही आहेत. त्या बऱ्याच गोष्टी कमी झालेल्या आहेत. आणि नांदेड शहर एवढं छोटं आहे तेवढं त्या मनानं. माणसाला नांदेडमध्ये शहरात फिरत असताना सकाळ संध्याकाळ रात्र बेरात्री बिनधास्त फिरता आलं पाहिजे, असा विश्वास निर्माण झाला पाहिजे. पोलीस खातं काम करते, पण त्याप्रमाणे त्यांचे आज वचक राहिलेलं नाही आहे. पोलिसांचा गुन्हेगारावर जो वचक होता तो संपलेला आहे. हे नांदेड शहर आपलं आहे. आपण या ठिकाणी राहतो. आपल्यालाही रोज फिरावं लागतं, कोणालाही कुठं फिरावं लागतं. प्रत्येक व्यक्तीला यावं लागतं. कधी इमर्जन्सी असते हॉस्पिटलमध्ये जाण्याची. अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही ना नांदेड शहरासाठी. तर नांदेड शहराच्या
बाबतीमध्ये नांदेड शहर विकास समितीने कार्यरत होती, त्या माध्यमातून बरंच कार्य केलं होतं, पण आता त्या प्रकारचा असं कोणता प्लॅटफॉर्म नाही आहे. पण पोलिसांच्याबद्दल तक्रार करायची असेल तर तक्रारसाठी पोलीस स्टेशनला जाऊ नका, ऑनलाईन करा किंवा नाही करता तर माझ्याकडे या, मी आपल्याला करून देतो तक्रार. मी माझं मत व्यक्त केलं. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.